हॅलो फ्रेंड्स, आय एम स्वप्नील अग्रवाल. आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस, प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट्स व तसेच पोलार फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म व त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहिले होते. आज आपण डी मोरेन्स थेरम व त्या रिलेटेड एक्झाम्पल तसेच सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचे सेट ऑफ पॉइंट्स असतील तर त्याचे फॉर्म्युले काय असतात ते पाहणार आहोत व त्या रिलेटेड एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, तर बघूया आपण डी मोरेन्स थेरम. ओके, डी मोरेन्स थेरम काय असतो की समजा आपण लेट z इक्वल टू r1 e रेज टू i थीटा 1 अँड z2 इक्वल टू r2 e रेज टू i थीटा 2 असे दोन मी काय घेतले कॉम्प्लेक्स नंबर घेतले. ओके, पण ते कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहेत. ओके, म्हणजे z1 इक्वल टू r1 e रेज टू i थीटा 1 अँड z2 इक्वल टू r2 e रेज टू i थीटा 2 असे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले. ते कॉम्प्लेक्स नंबर मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये घेतलेले आहेत. ओके, तर त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे मल्टिप्लिकेशन, ओके, या दोन कॉम्प्लेक्स नंबरचे मल्टिप्लिकेशन कसं होते बघूया आपण. z1 इंटू z2 इक्वल टू r1 e रेज टू i थीटा 1 इंटू r2 e रेज टू i थीटा 2. ओके, दॅट इज z1 z2 इक्वल टू r1 r2 इंटू बघा e रेज टू i थीटा 1 आणि e रेज टू i थीटा 2 बेस सेम आहे. ओके, बेस सेम असते तर पॉवरची काय होते? ऍडिशन होते. ओके, मग i थीटा 1 प्लस i थीटा 2 त्यातनं कॉमन काय निघेल? i म्हणजे काय राहणार आहे? थीटा 1 प्लस थीटा 2 इंटू i. बघा की ज्या वेळेस दोन कॉम्प्लेक्स नंबर मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये घेतले तर त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय सांगू शकतो की ज्या वेळेस दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्या दोघांचं मॉड्युलस मल्टिप्लिकेशन होतं. बघा हे काय r1 काय z1 चा काय मॉड्युलस आहे. ओके, आणि थीटा 1 काय आर्ग्युमेंट्स z1 चा. तसेच r2 काय z2 चा मॉड्युलस आहे आणि थीटा 2 काय आहे? z2 चा आर्ग्युमेंट्स आहे किंवा एम्प्लिट्यूड आहे. ओके, मग मला सांगायचं काय आहे की ज्या वेळेस दोन एक्सपोनेन्शियल फॉर्म घेतले तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्याच्या मॉड्युलसचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतं आणि आर्ग्युमेंटचं काय होतं? ऍडिशन होते. ओके, केव्हा? ज्यावेळेस दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन घेईल त्यावेळेस. ओके, बघा ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की मॉड्युलसचं काय झालेलं आहे? मल्टिप्लिकेशन झालेलं आहे आणि आर्ग्युमेंटचं काय झालेलं आहे? ऍडिशन झालेलं आहे. तसेच आपण z1 अपॉन z2 घेतलं. ओके, डिवायडेड घेतलं. z1 अपॉन z2 नॉट इक्वल टू 0 असेल तर बघा व्हॅल्यूज मी पुट करून घेतो. r1 e रेज टू i थीटा 1 अपॉन r2 e रेज टू i थीटा 2. ठीक आहे, मग काय असणार आहे? r1 अपॉन r2 इंटू e रेज टू i थीटा 1 इंटू आता e रेज टू i थीटा 2 आहे ते डिनोमिनेटर न्यूमरेटरला गेलं काय येणार आहे? e रेज टू मायनस i थीटा 2. ठीक आहे, मग आता बेस सेम असेल तर पॉवरची काय होणार आहे? ऍडिशन. ओके, बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार आहे? ऍडिशन. म्हणजेच काय येणार आहे? r1 अपॉन r2 इंटू e रेज टू, आता बेस सेम असेल पॉवरची ऍडिशन आणि त्यातनं कॉमन काय निघेल? i म्हणजे इंटू ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे? थीटा 1 मायनस थीटा 2 इंटू i. ओके, म्हणजे z1 अपॉन z2 इक्वल टू काय आलेलं आहे? r1 अपॉन r2 इंटू e रेज टू थीटा 1 मायनस थीटा 2 इंटू i. म्हणजे दोन एक्सपोनेन्शियल फॉर्म घेतले. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर घेतले. त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन घेतलं, डिवायडेड केलं. एक कॉम्प्लेक्स नंबर दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरने डिवायडेड केलं तर मॉड्युलसचं पण काय होतं? डिवायडेड होतं. ओके, मॉड्युलस पण काय होतात? डिवायडेड होतात आणि आर्ग्युमेंट्स काय होतात? सबस्ट्रॅक्ट होतात. ओके, एक आर्ग्युमेंट्स दुसऱ्याला काय होतो? सबस्ट्रॅक्ट होतं. हे ऑब्झर्वेशन आहे, व्यवस्थित बघा. ज्यावेळेस z1 इक्वल टू r1 e रेज टू i थीटा 1 आणि z2 इक्वल टू r2 e रेज टू i थीटा 2 असे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मॉड्युलसचे काय होते? मल्टिप्लिकेशन होतं आणि आर्ग्युमेंट्सचे काय होते? ऍडिशन होते. आणि सेकंड की दोन कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन घेतलं तर मॉड्युलसचं काय होणार आहे? डिवायडेड होते आणि आर्ग्युमेंट्स काय होतात? सबस्ट्रॅक्ट होतात. ओके, हे ऑब्झर्वेशन आहे. आणि आता डी मोरेन्स थिअरम. ओके, डी मोरेन्स थिअरम एक्झॅक्टली काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. ओके, म्हणजे डी मोरेन्स थिअरमचं सिंपल स्टेटमेंट आहे. बघा ते स्टेटमेंट काय सांगतं की z इक्वल टू r इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा प्लस i साइन थिटा. ओके, बघा हे पोलर फॉर्म आहे. z इक्वल टू r इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा प्लस i साइन थिटा. तर z रेज टू n इक्वल टू r कॉस थिटा प्लस i साइन थिटा
रेस टू एन म्हणजेच काय दॅट इज झेड रेस टू एन इक्वल टू आर रेस टू एन इंटू बघा कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. बघा समजून घ्या की डी मोरेन्स थिअरमचं स्टेटमेंट व्यवस्थित बघा की झेड इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असं पोलर फॉर्म मध्ये तर त्याचा यंत पॉवर घेतली. काय पॉवर घेतली? यंत पॉवर घेतली दोन्ही साईडचं. तर काय येते डी मोरेन्स थिअरमचा की झेड रेस टू एन इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन. तर ते कसं सिम्प्लिफिकेशन केलं बघा झेड रेस टू एन इक्वल टू आर रेस टू एन इंटू जे काय पॉवर आहे ते कॉस थिटाच्या अँगलला मल्टिप्लिकेशन होते. ओके मग कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. ओके मग अँगलला काय होते ते पॉवर काय होते मल्टिप्लिकेशन होते एन बिलॉंग्स टू इंटीजर. ओके एन बिलॉंग्स टू इंटीजर तसेच ते रॅशनल नंबर पण असतो. ओके आता आपण जे काय बघणार आहोत ते कशासाठी बघणार आहोत फक्त इंटीजर साठी बघतोय पण ते प्रूफ कशासाठी होतं रॅशनल नंबर साठी पण प्रूफ होतं. ओके ठीक आहे बघा व्यवस्थित समजून घ्या. डी मोरेन्स थिअरम काय सांगतो झेड इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असेल तर ते आपण कसं लिहू शकतो झेड रेस टू एन इक्वल टू आर रेस टू एन इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. पॉवर काय होते त्या अँगलला काय होते मल्टिप्लिकेशन होते. ओके ह्याला काय म्हणलं जातं डी मोरेन्स थिअरम. ओके त्याचं प्रूफ आपल्याला इथे नाहीये. त्याचं प्रूफ आपण ज्यावेळेस फोर्थ चॅप्टर आहे मॅथमॅटिकल इंडक्शन त्यामध्ये आपण मॅथमॅटिकल इंडक्शनचा वापर करून ते प्रूफ आपण त्यावेळेस घेऊया. ओके ऍक्च्युअली याचं प्रूफ आपल्याला नाहीये तरी पण त्याचं प्रूफ आपण ज्यावेळेस मॅथमॅटिकल इंडक्शन स्टार्ट करू त्यावेळेस आपण त्याचं प्रूफ त्यावेळेस घेऊया. ओके ठीक आहे आता आपण डी मोरेन्स पाहिला. आता त्या रिलेटेड आपण काय बघूया काही एक्झाम्पल बघूया. ओके तर एक्झाम्पल बघूया आपण. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतं. फर्स्ट एक्झाम्पल use D Moren's theorem and simplify cos pi upon 10 minus I sin pi upon 10 रेस टू 15. बघा व्यवस्थित समजून घ्या काय सांगतं की एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला कॉस पाय अपॉन थिटा 10 मायनस आय साइन पाय अपॉन 10 रेस टू 15. ओके आपल्याला इथे यूज कशाला सांगितलं डी मोरेन्स थिअरमचा यूज करायला सांगितलं आणि सिम्प्लिफाय करायला सांगितलं. बघूया आपण. वी नो दॅट डी मोरेन्स थिअरम काय सांगतो की झेड इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असेल तर झेड रेस टू एन इक्वल टू काय असतो आर रेस टू एन इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. ओके ठीक आहे मग बघूया आपण काय असतो म्हणजे दॅट इज काय इथं पॉवर घेतली नाहीतर एक स्टेप मी वाढवतो कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन. ओके दॅट इज काय असणार आहे आर रेस टू एन पॉवर इकडे येते अँगलला कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. ओके हे असेल डी मोरेन्स थिअरम त्याचा वापर आपण करायचा आहे. ओके मग बघा जे दिले ते लिहून घेतो कॉस पाय अपॉन 10 मायनस आय साइन पाय अपॉन 10 रेस टू 15. ओके आता पॉवर आहे ते पॉवर कुठे जाणार आहे अँगलच्या मल्टिप्लिकेशन जाणार आहे. ओके बाय युझिंग डी मोरेन्स थिअरम. मग करूया आपण कॉस 15 पाय अपॉन 10 मायनस आय साइन 15 पाय अपॉन 10. ओके डी मोरेन्स थिअरमचा वापर केलेला आहे. पॉवर आहे ते अँगलच्या मल्टिप्लिकेशनला घेतला आपण. ठीक आहे मग इक्वल टू काय असणार आहे 5 न भाग जातोय. ओके मग 3 पाय अपॉन 2 मायनस आय साइन 3 पाय अपॉन 10 अपॉन 2. ठीक आहे आता आपण हे कसं लिहू शकतो कॉस पाय प्लस पाय बाय 2 मायनस आय साइन पाय प्लस
पाय बाय 2 लिहू शकतो का? लिहू शकतो, कारण पाय प्लस पाय बाय 2 शेवटी काय असतो 3π/2. तसेच पाय प्लस π/2 शेवटी काय असतो 3π/2. का लिहिलं? कारण आपल्याला cos 3π/2 ची व्हॅल्यू माहित नसते. ओके, मग त्यासाठी मी ते आलेल्या अँगलचा वापर केलेला आहे. ओके, मग आता बघा एक लक्ष द्या की आलेल्या अँगल्स काय सांगतो की cos पाय प्लस थिटा काय असतो मायनस cos थिटा असतो. ओके, अँड साइन पाय प्लस थिटा काय असतो मायनस साइन थिटा असतो. ओके, ठीक आहे. मग आपलं बघा cos पाय प्लस थिटा काय असतो मायनस cos थिटा असतो, साइन पाय प्लस थिटा काय असतो मायनस साइन थिटा. त्याचा वापर करूया इथे. मग काय येणार आहे मायनस cos पाय बाय 2. ओके, मायनस आय इंटू परत काय असणार आहे मायनस साइन पाय बाय 2. ओके, आलेल्या अँगलचा वापर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे मायनस cos पाय बाय 2 असतो cos पाय बाय 2 असतो 0. ओके, मायनस cos पाय बाय 2 असतो 0 मायनस आय किंवा मायनस मायनस प्लस करूया आय इंटू साइन पाय बाय 2 असतो 1 असतो. साइन पाय बाय 2 असतो 1 असतो, म्हणजेच काय आला आन्सर आय. कारण मायनस 0 म्हणजे निगेटिव्ह होऊन जाईल आय इंटू 1 आय, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला आय. ओके, डी मॉर्गनचा वापर केल्यामुळे थेरमचा वापर केल्याने सिम्प्लिफाय केलेला आहे. ओके, फक्त पॉवर काय केलेला आपण मल्टिप्लिकेशन होणाऱ्या अँगलला. ठीक आहे, आणि मग ते फक्त आलेल्या अँगलचा वापर केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल पण इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट एक्झाम्पल cos 5 थीटा प्लस I sin 5 थीटा रेज टू 2 अपॉन cos 4 थीटा माइनस I sin 4 थीटा चा क्यूब. ओके, आता व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता आपण दिले काय cos 5 थीटा प्लस I sin 5 थीटा रेज टू 2 अपॉन cos 4 थीटा मायनस I sin 4 थीटा चा क्यूब. ओके, आता एक ट्रिक सांगतो. अशी ट्रिक असेल तर काय करावं लागतं माहितीये का की जो काय बेस आहे ना ते दोन्ही बेस काय करावं लागतं सेम करावं लागतं. ओके, ज्यावेळेस तुम्ही बेस सेम करशीला त्यावेळेस हे सिम्प्लिफिकेशन होणार आहे, अदरवाइज सिम्प्लिफिकेशन होणार नाहीये. मग आता मी काय करतो ते बघा की इक्वल टू ओके cos 2 इकडे मल्टिप्लाय करतो tan थीटा. ओके, डी मॉर्गन्स थेरमचा वापर केला प्लस मल्टिप्लाय होणार पॉवर म्हणजे किती येणार आहे I sin tan थीटा अपॉन आता हे पण 3 मल्टिप्लाय होईल म्हणजे cos 12 थीटा मायनस I sin 12 थीटा. ठीक आहे, पॉवर काय झालं अँगलला मल्टिप्लाय केलेला आहे बाय युजिंग डी मॉर्गन्स थेरम. ओके, मग आता बघा मी काय करतो की cos tan थीटा प्लस I sin tan थीटा अपॉन लिहितो कसं बघा cos मायनस 12 थीटा मायनस I sin तो प्लस I sin मायनस 12 थीटा. काय लिहू शकतो हे असं तर बघा एक लक्ष द्या. सिन्स आपल्याला माहित आहे काय माहित असेल की cos मायनस थीटा का असतो cos थीटा असतो. cos मायनस थीटा का असतो cos थीटा असतो आणि साइन मायनस थीटा का असतो मायनस साइन थीटा असतो. ठीक आहे, बघा cos मायनस थीटा का असतो cos थीटा असतो आणि साइन मायनस थीटा का असतो मायनस साइन थीटा असतो. ओके, या फॉर्म्युलाचा आपण इथं वापर केलेला आहे. बघा मी cos मायनस 12 थीटा शेवटी काय असणार आहे cos 12 थीटा. मग मी cos 12 थीटा मी असं लिहू शकतो ना. ओके, cos मायनस 12 थीटा प्लस I sin थीटा. आता बघा साइन मायनस थीटा का असतो मायनस साइन थीटा असतो. ओके, साइन मायनस थीटा का असतो मायनस साइन थीटा असतो. मग बघा इकडे लक्ष द्या हे आय आहे तसं साइन मायनस 12 थीटा का असणार आहे मायनस साइन 12 थीटा. ओके, मायनस साइन 12 थीटा आहे का, मग मी ते असं लिहू शकतो. आता समजलं असेल तुम्हाला कारण की ती पॉवर मी बेस सेम करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा आता tan थीटा आहे. ओके, इथं tan थीटा आहे आणि इकडे पण tan थीटा सेम आहे. आता इथे मायनस 12 थीटा आणि इथं मायनस 12 थीटा सेम आहे. मग मी असं लिहू शकतो ना डी मॉर्गन्स थेरमचा वापर करू cos थीटा प्लस I sin थीटा रेज टू 10 अपॉन काय असणार आहे cos 12 थीटा cos थीटा प्लस I sin
थिटा रेस टू -12. बघा डी मॉर्गन्स थेरमचा वापर केल्यानंतर आपण शेवटी ते पॉवर कशाला घेतो, अँगलच्या मल्टिप्लिकेशन घेतो. ओके, मग तेच मी परत पॉवरला घेतलेलं आहे. तसंच इथं पण मी पॉवरला -12 घेतलेलं आहे. का घेतलं ते समज असेल, कारण बेस काय दिसतो तुमचा. दोन्ही जर मी काय केलं, आपलं ट्रिक सांगितली होती की बेस सेम करण्याचा प्रयत्न करायचा. मी प्रयत्न केलेला आहे. दोन्ही बेस काय आले आपले सेम आले. बेस सेम असेल तर हे मी न्यूमरेटरला घेतो. न्यूमरेटर घेतला पॉवर काय होते, निगेटिव्हची पॉझिटिव्ह होते. ओके, ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे, cos थिटा प्लस I sin थिटा रेस टू 10 इंटू cos थिटा प्लस I sin थिटा रेस टू 12. ओके, ठीक आहे. मग बेस सेम असेल तर पॉवरची काय होते, ऍडिशन. ओके, बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. 10 प्लस 12 किती येणार आहे, 22 म्हणजे इक्वल टू cos थिटा प्लस I sin थिटा रेस टू 22. ओके, मग परत काय यूज करायचं, बाय युझिंग डी मॉर्गन्स थेरम इक्वल टू काय असणार आहे, cos 22 थिटा प्लस I sin 22 थिटा which is required answer. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं. ठीक आहे, मग मी काय केलं, पॉवर अँगलच्या मल्टिप्लिकेशन घेतलं बाय युझिंग डी मॉर्गन्स थेरम. ओके, cos 10 थिटा प्लस I sin 10 थिटा अपॉन हे पण 3 ने मल्टिप्लाय केलं, cos 12 थिटा मायनस I sin 12 थिटा. हे फक्त महत्वाचं आहे. इथं मी आलर अँगलचा वापर केलेला आहे. आलर अँगलचा नाही, cos मायनस थिटा इक्वल टू cos थिटा असतोय आणि sin मायनस थिटा असतो मायनस sin थिटा. त्या फॉर्म्युलाचा मी वापर केलेला आहे. त्यानुसार मग काय cos -12 थिटा शेवटी काय असतो, cos 12 थिटा. मग मी ते तसं लिहू शकतो. आता इथं मायनस आहे, इथं प्लस करतो आणि आत काय लिहिलं, sin -12 थिटा. sin -12 थिटा असतो मायनस sin 12 थिटा असतो. ओके, मग काय आलं, शेवटी तेच येणार आहे. ठीक आहे, मग काय केलं मी परत 10. ओके, ते पॉवरला घेतलं बाय युझिंग डी मॉर्गन्स थेरम. तसंच -12 आहे ते पॉवरला घेतलं. ठीक आहे, मग ते निगेटिव्ह पॉवर आहे, मी न्यूमरेटर घेतला काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. आणि दोन्ही बेस काय दिसतात, सेम दिसतात. बेस सेम असेल तर काय होणार आहे, पॉवरची ऍडिशन होते. 10 प्लस 12 किती आलं, 22 म्हणजे cos थिटा प्लस I sin थिटा रेस टू 22. ओके, मग परत बाय अगेन युझिंग डी मॉर्गन्स थेरम cos 22 थिटा प्लस I sin 22 थिटा which is required answer. ओके, अशा पद्धतीचे डी मॉर्गन्स थेरमचे एक्झाम्पल असतात. काही अवघड नसतं. पॉवर इकडे तिकडे फिरवायचं असतं आणि कुठेतरी फक्त आलर अँगलचा वापर करायचा असतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस 1 प्लस I raised to 4 1 plus I raised to 4 in A plus IB फॉर्म. बघा इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे हे. तुम्हाला सीईटी साठी विचारू शकतात. ओके, 20 मार्काचे तुम्हाला 20% तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये विचारलं जाईल. ओके, मग त्यावेळेस अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे ते खूप सोपं आहे. फक्त व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, आता व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन की आपल्याला काय विचारले की 1 प्लस I रेस टू 4. ओके, हे दिलेलं एक्सप्रेशन कॉम्प्लेक्स नंबर मधला ते कोणत्या मध्ये लिहायचं, म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, म्हणजे A प्लस IB च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके, तर मी काय करतो बघा, लेट Z इक्वल टू 1 प्लस I. बघा लेट Z इक्वल टू 1 प्लस I. जे काय 1 प्लस I बद्दल मी काय मांडलेलं आहे, Z मांडलेलं आहे. ओके, मग आता बघा, मग त्यानुसार मग रिअल पार्ट काय झाला, म्हणजे x मांडला. ओके, इक्वल टू x प्लस IY असं मांडलं. Z इक्वल टू 1 प्लस I इक्वल टू x प्लस IY. ठीक आहे, मग हियर x काय मिळाला आपल्याला 1 आणि y काय मिळालं आपल्याला 1च मिळाला. x काय मिळालं 1 मिळालं, y इक्वल टू काय मिळालं आहे 1 मिळालं आहे. ठीक आहे, मग आता काय करूया आपण, त्या Z इक्वल टू 1 प्लस I चा काय फाइंड करूया, मॉड्युलस फाइंड करून घेऊया आणि आर्ग्युमेंट्स फाइंड करून घेऊया. म्हणजेच काय R आणि थिटा फाइंड करून घेऊया. आपण डी मॉर्गन्स थेरमचा वापर करायचा आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला R आणि थिटा फाइंड करावा लागेल. ठीक आहे, मग Z इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. म्हणजे काय असणार आहे, किंवा x प्लस अंडररूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू अंडररूट मध्ये काय असणार आहे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर किती येणार आहे √2. कारण 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 म्हणजे √2. ओके, सॉरी
आर काय मिळालं आपल्याला √2 तसेच अँड थिटा इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x. ओके, आता तुम्ही कन्फ्युज असेल की आपलं पार्ट काय असतं की tan इनवर्स b अपॉन a असं पार्ट असतं. असं नाही ना, शेवटी b म्हणजे काय होता इमॅजिनरी पार्ट आणि a म्हणजे काय रिअल पार्ट. ओके, तसं लक्षात ठेवा, नाहीतर सरांनी सांगितलं काय आणि तो उलट फॉर्म्युला सांगताय असं नाहीये. इकडं काय असतं बी म्हणजे आपलं काय असतो इमॅजिनरी पार्ट असतो आणि ए म्हणजे काय असतो आपला रिअल पार्ट. त्या पद्धतीचा इथं वापर केलेला आहे. ओके, इक्वल टू tan इनवर्स y काय आहे y ची व्हॅल्यू 1 अपॉन x ची व्हॅल्यू काय 1 म्हणजे काय आलं tan इनवर्स 1. ओके, tan इनवर्स 1 काय असतो आपला π/4. कोणत्या अँगल साठी tan हा 1 असतो π/4 सर 45 डिग्री साठी म्हणजे थीटा काय मिळाला आपल्याला π/4. ओके, बघा आर भेटला √2 थीटा भेटला आपल्याला π/4. ओके, पण आपल्याला z = 1 प्लस i चं फाइंड केलेलं, पण आपल्याला z⁴ चं फाइंड करावं लागणार आहे, ते पण a प्लस ib च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, नाव आपल्याला माहिती आहे. ओके, काय माहिती आहे z = r इंटू ब्रॅकेट मध्ये cos थीटा प्लस i sin थीटा. ओके, पोलर फॉर्म. ठीक आहे, मग z⁴ इक्वल टू काय असणार आहे r इंटू ब्रॅकेट मध्ये cos थीटा प्लस i sin थीटा ⁴. ठीक आहे, आता इथं काय यूज करावं लागणार आपल्याला डी मोरेन्स थेरमचा वापर करावा लागेल. ठीक आहे, मग z⁴ इक्वल टू z ची व्हॅल्यू पुट करून घेतो मी. z म्हणजे काय आपला 1 प्लस i ⁴ इक्वल टू r ची पण व्हॅल्यू मी पुट करतो √2 इंटू ब्रॅकेट मध्ये cos π/4 प्लस i sin π/4 ⁴. ठीक आहे, मग आता बाय युजिंग डी मोरेन्स थेरम काय असणार आहे √2⁴. ओके, √2⁴ इंटू काय असणार आहे कॉस अँगलला काय होणार आहे पॉवर मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे 4π/4 प्लस i sin 4π/4. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे 1 प्लस i⁴ इक्वल टू √2⁴. ओके, √2⁴ म्हणजे काय असणार 4. ओके, मग √2 चा स्क्वेअर काय असणार आहे 2 असणार आहे. 2 चा परत स्क्वेअर काय असणार आहे 4. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. √2 चा स्क्वेअर काय असणार आहे 2 असणार, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट करणार कॅन्सल म्हणणार. 2 चा परत स्क्वेअर काय असणार आहे 4. ओके, 4 इंटू ब्रॅकेट मध्ये 4 कॅन्सल, इकडे 4 कॅन्सल म्हणजे काय राहणार आहे cos π प्लस i sin π. ओके, cos π प्लस i sin π इक्वल टू 4 cos π. बघा cos π ची व्हॅल्यू काय असते -1 प्लस i इंटू sin π ची व्हॅल्यू काय असते 0 असते. ओके, मी काय सांगतो cos साइनच्या कोणत्याही पायच्या मल्टिपल मध्ये व्हॅल्यू काय असते 0 असते. ओके, काय म्हणतो बघा पायच्या मल्टिपल मध्ये साइन हा ऑलवेज काय असतो 0 असतो. पायच्या मल्टिपल मध्ये साइन हा ऑलवेज 0 असतो, म्हणजे 2π 3π 4π 6π काही घ्या साइन हा ऑलवेज 0 असतो. आणि कॉस मध्ये पण सांगतो म्हणजेच काय की साइन nπ ऑलवेज काय असतो 0. पायच्या मल्टिपल काही असू दे ऑलवेज 0 असतो. आणि कॉस nπ ची व्हॅल्यू सांगतो तुम्हाला 1 आणि इथं -1. 1 केव्हा असणार आहे ज्यावेळेस n काय असेल इज इवन आणि n इज ऑड. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. काय साइनच्या पायच्या मल्टिपल काही असो साइन ऑलवेज काय असतो 0 असतो. आणि कॉस nπ 1 केव्हा असतो -1 केव्हा असतो. n काय असेल इवन असेल त्यावेळेस व्हॅल्यू काय असते 1 आणि n ऑड असेल त्यावेळेस व्हॅल्यू काय असते -1. मग इथे बघा पायच्या मल्टिपल इथे काय दिसते 1 आणि 1 ऑड आहे का इवन आहे ऑड आहे, त्यामुळे व्हॅल्यू काय आली -1 प्लस पायच्या मल्टिपल साइन ऑलवेज 0 असतो म्हणजे 4 इंटू -1 -4. ओके, म्हणजे बघा 1 प्लस i⁴ ची व्हॅल्यू काय आली आपली -4. ओके, आता म्हणशीला a प्लस i च्या फॉर्म मध्ये आले का आलेला आहे ना. -4 कसे लिहू शकतो आपण -4 प्लस 0i. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. व्यवस्थित बघा या टाइपचे तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात, काही अवघड नाही. व्यवस्थित फक्त डी मोरेन्स थेरमचा वापर केलेला आहे आणि मी फक्त आर्ग्युमेंट्स आणि मॉड्युलस फाइंड केलेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा. आता नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा
नेक्स्ट पॉइंट मी स्टार्ट करणार आहोत. सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन. सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन हा पॉइंट मी स्टार्ट करतोय. आता इथे बघा, व्यवस्थित समजून घेणं खूप महत्वाचं आहे की मी लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, मी काय घेतलं बघा, झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, at p of x1 and let z1 equal to x1 plus iy1 be a fixed point. Okay, at a of x1 y1. समजून घ्या, शेवटी लेट z equal to x plus iy बी अ कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण तो पण काय एक प्रकारचा पॉइंट आहे p of xy. ओके, आणि z1 काय तो व्हेरिएबल, तो कुठेही पॉइंट फिरू शकतो p ऑफ एक्स वाय. ओके, रोटेट होऊ शकतो, पण z1 इक्वल टू x1 प्लस iy1 बी अ फिक्स्ड पॉइंट. तो पॉइंट काय फिक्स आहे. ऍट कोणता आहे, तो पॉइंटचं नाव घेतलं मी a ऑफ x1 y1. म्हणजेच बघा, डायग्राम नुसार समजून जाईल तुम्हाला की मी इथं काय घेतला a x1 y1 आणि इथं काय घेतला मी p x y. ओके, मग एपीचे डिस्टन्स काय असते बघा, तर बघा पहिला पॉइंट एपीचे डिस्टन्स काय असणार आहे, झेड मायनस झेड1. ओके, इक्वल टू एपी. पहिला पॉइंट बघा, सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये की ह्याचं डिस्टन्स म्हणजे शेवटी काय असतो, झेड मायनस झेड1 म्हणजे मॉड्युलस. ओके, ते दोघांचा डिफरन्सचा मॉड्युलस म्हणजे काय असतो, एपीचं डिस्टन्स. सिंपल डेफिनेशन आहे. ओके, काय सांगितलं बघा की झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय आणि झेड1 इक्वल टू x1 प्लस आय वाय1. तर याचं डिस्टन्स कसं फाइंड करणार आहोत, शेवटी हा एक पॉइंट आहे हा एक पॉइंट आहे. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजेच कसं की आता हे फाइंड करायचं असेल तर फाइंड करून घेऊ आपण. लेंथ ऑफ एपी किंवा डिस्टन्स इक्वल टू काय असणार आहे, झेड काय एक्स प्लस आय वाय मायनस झेड1 काय आहे आपल्याकडं x1 प्लस आय वाय1 इक्वल टू काय असणार आहे, एक्स मायनस x1 प्लस आय इंटू ब्रॅकेट मध्ये y मायनस y1. ठीक आहे, मग मॉड्युलस आहे, हे काय मॉड्युलसची डेफिनेशन काय सांगते की ज्यावेळेस झेड इक्वल टू ए प्लस आय बी दिला असेल तर मॉड झेड काय असतो, अंडररूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे अंडररूट मध्ये काय असणार आहे, एक्स मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे शेवटी काय की तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे की 2 पॉईंट दिला असेल ते 2 पॉईंटचं डिस्टन्स कसं फाइंड करतो, डिस्टन्स फॉर्म्युलानुसार. ओके, तोच फॉर्म्युला आलाय का बघा. ठीक आहे, मग त्यावेळेस आपण ते x1 y1 आणि x2 y2 घेतो, त्यावेळेस अंडररूट मध्ये काय असतो, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथे मी यूज केलेला आहे, त्याच पद्धतीनं आलेला आहे. ठीक आहे, आता सेकंड रिमार्क बघा, पहिल्या रिमार्क आपण पाहिलेलंच आहे. ठीक आहे, आता सेकंड बघा, व्यवस्थित समजून घ्या. सेकंड की मॉड्युलस मध्ये झेड मायनस झेड1 इक्वल टू ए. म्हणजेच बघा, डायग्राम लगेच समजून जाईल तुम्हाला की मी डायग्राम काढतो व्यवस्थित. एक सर्कल आहे. ओके, एक काय आहे, सर्कल आहे. इथे एक मी सेंटर घेतलेला आहे. ठीक आहे, या पॉइंट दिला मी एक्स वाय पी ऑफ एक्स वाय आणि हे काय दिलेलं आहे, ए x1 y1. ओके, ए ऑफ x1 y1 हे डिस्टन्स काय आहे, ए. आता शेवटी ते काय रेडियस आहे ए. ओके, तर मला सांगायचं काय आहे की ज्या वेळेस तुम्हाला मॉड मध्ये झेड मायनस झेड1 इक्वल टू ए दिलं, मॉड मध्ये झेड मायनस झेड1 इक्वल टू ए दिलं, तर ते रिप्रेझेंट, हे इक्वेशन रिप्रेझेंट काय करतं, सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतं. ओके, represents circle with center A. Sorry, with center x1 y1 and radius A. बघा, व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलंय बघा, मॉड मध्ये झेड मायनस झेड1 इक्वल टू ए असेल तर
असेल, ए म्हणजेच काय कॉन्स्टंट, ओके. रिप्रेझेंट, ते रिप्रेझेंट ऑलवेज काय करतो, सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो. आणि सेंटर काय असतो x1 y1 आणि रेडियस काय असतो, जो काय कॉन्स्टंट असते काय असते आपले रेडियस असते. ओके, बघूया कसा असेल. त्या पद्धतीनंच मॉड मध्ये z-z1 इक्वल टू a म्हणजेच काय असणार आहे, आताच आपण सॉल्व्ह केलं त्यानुसार इथं काय आलं होतं, अंडर रूट मध्ये x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय आलं, a आलेलं आहे. ओके, मग त्यानुसार काय असणार आहे, इक्वल देअरफॉर दोन्ही साईडचं काय करतो मी स्क्वेअर करतो, म्हणजे येणार काय x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय घेतलं a स्क्वेअर. कारण का दोन्ही साईडचा मी काय घेतला स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय आलं a स्क्वेअर. ओके, रिप्रेझेंट अ सर्कल, हे रिप्रेझेंट काय करतो, सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो. ओके, विथ सेंटर, सेंटर काय असतो बघा, जे काय हा दिसतोय ना हा काय असतो आपला सेंटर असतो. विथ सेंटर x1 y1 अँड रेडियस a, अँड रेडियस a. ओके, हे कशाचं असतं इक्वेशन, सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो. केव्हा, ज्यावेळेस मॉड z मायनस z1 इक्वल टू a असेल त्यावेळेस. एक्झाम्पल पण आपण पाहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. आणि थर्ड रिमार्क, ओके, थर्ड रिमार्क बघा. थर्ड रिमार्क काय सांगतो, मॉड मध्ये z मायनस z1 इक्वल टू मॉड मध्ये z मायनस z2. ओके, आता व्यवस्थित डायग्राम बघितले तर लवकर समजेल तुम्हाला. x1 y1 b x2 y2 आणि हा p ऑफ xy. ओके, हा काय असेल p ऑफ xy. आता मी काय म्हणतोय बघा की मॉड मध्ये z मायनस z1 इक्वल टू मॉड मध्ये z मायनस z2 हे केव्हाच ना, ज्यावेळेस आपण इथं बायसेक्टर काय करतोय ना, बायसेक्टर करतोय a आणि b पॉइंट मधून. ओके, मग त्यावेळेस हे काय असणार आहे, हे समोर इक्वल घेतलं तर त्यावेळेस काय असणार आहे, ऑब्विसली तुमचं हे डिस्टन्स एपीचं डिस्टन्स आणि बीपीचं डिस्टन्स हे काय असणार आहे इक्वल असणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे की अंडररूट मध्ये काय असणार आहे x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अंडररूट मध्ये काय असणार आहे x मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इक्वल असणार आहे केव्हा, ज्यावेळेस ते काय असणार परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाला असणार आहे AB ला. ठीक आहे, हे झालं आपण काय पाहिलं, आपण सेट ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, आता त्या रिलेटेड आपण काही एक्झाम्पल पाहूया जेणेकरून आपल्याला लवकर समजून जाईल. ओके, तर एक्झाम्पल पाहूया आपण एक्सरसाइज मधले, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. बघूया. Find the equation in Cartesian coordinates of the locus z if mod z equal to 10. if mod z equal to 10. बघा आता आपल्याला काय फाइंड करायला सांगितले, इक्वेशन फाइंड करायला सांगितले आणि आपल्याला दिले काय mod z equal to 10 दिलेलं आहे. ओके, तर मग हे कशा पद्धतीने सोडवायचं बघा. लेट z equal to काय म्हणायचं x प्लस iy मानायचं. ओके, लेट z equal to x प्लस iy मानायचं. मग ठीक आहे, मग mod z फाइंड करून घेऊया. ओके, mod z इक्वल टू काय दिलेलं आपल्याला 10 दिलेलं आहे. mod z इक्वल टू काय दिलेलं आहे 10. मग mod z म्हणजे काय असतो मॉड्युलस, म्हणजे काय असणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके, अंडररूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू किती दिलेलं आहे 10. ओके, मग देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट काय असणार आहे, वी गेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 10 चा स्क्वेअर किती येणार आहे 100. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. बघा
हे शेवटी कशाचं इक्वेशन आहे माहितीये का? हे इक्वेशन कशाचं आहे? सर्कलचं इक्वेशन आहे. ओके, आता मशीला सेंटर काय? सेंटर दिसतोय. ओके, हे मी कसं लिहितो बघा, x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 10 चा स्क्वेअर. बघा म्हणजे काय, शेवटी काय आलं? सर्कलचं इक्वेशन झालं. म्हणून मी मगाशी सांगितलं की सेकंड पॉइंट की मॉड z इक्वल टू 10 असेल म्हणजे कॉन्स्टंट आलं इक्वल टू, तर ते कशाचं इक्वेशन असतं? सर्कलचं. मग आता बघा हे कशाचं इक्वेशन आलं? सर्कलचं. कशा? पासिंग थ्रू द ओरिजिन, कारण की सेंटर काय मिळालं? 0. देन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड रेडियस 10. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, की find the equation in Cartesian coordinates of the locus z if mod z minus 3 equal to 2. If mod z minus 3 equal to 2. ठीक आहे. आता बघा हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल, की आता आपण आता जसं आपण केलं त्यावर लेट z इक्वल टू काय म्हणायचं? x प्लस आय वाय म्हणायचं. ओके, लेट z इक्वल टू x प्लस आय वाय. मग देअरफॉर मॉड z मायनस 3 इक्वल टू काय दिलं आपल्याला? 2 दिलेलं आहे. ओके, मग मॉड मध्ये z काय? x प्लस आय वाय. ओके, मायनस 3 इक्वल टू 2. ओके, म्हणजेच काय असणार? इक्वल टू काय असणार? x मायनस 3 प्लस आय वाय इक्वल टू 2. ठीक आहे, मग आता काय असणार आहे? मॉड्युलस फाइंड करायचं म्हणजे हे रिअल म्हणजे अंडररूट मध्ये काय असणार आहे? x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे? 2. दोन्ही साइड काय करायचं? स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट. ओके, मी स्क्वेअर करतोय दोन्ही साइडचा. मग काय येणार आहे? स्क्वेअर अँड स्क्वेअर कॅन्सल म्हणजे x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती येणार आहे? 4. ओके, म्हणजेच काय सांगू शकता? हे पण काय झालं? सर्कलचं इक्वेशन झालेलं आहे. हे पण इक्वेशन कशा झालं? सर्कलचं विथ सेंटर. सेंटर काय मिळालं आपल्याला? 3 आणि इकडे काय नाही म्हणजे इथं 0. ओके, रिप्रेझेंट्स सर्कल विथ सेंटर 3 0 and radius 2 कारण का हे 4 कसं लिहिता? शेवटी तुम्ही 4 लिहिणार कसं तुम्ही? शेवटी 2 चा स्क्वेअर. ओके, त्यामुळे काय असेल? रेडियस आपल्याला 2 मिळाली आणि सेंटर काय मिळाला? 3 0. बघा आतून अजून एकदा सांगतो की सर्कलचं इक्वेशन कसं असतं, की स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर. ओके, पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, म्हणजेच काय असणार? a आपला असणार आहे काय असणार आहे? रेडियस असणार आहे 0 0 ओरिजिन पासिंग थ्रू द ओरिजिन 0 0 काय असणार आहे? सेंटर. आणि हे x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर. त्यावेळी सेंटर काय मिळाला? सेंटर काय असणार आहे? hk आणि रेडियस काय असणार आहे? a असणार आहे. ओके, हे आहेत इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, ह्याला काय म्हणतात? स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल म्हटलं जातं आणि ह्याला काय? सेंटर रेडियस फॉर्म्युला म्हटलं जातं. ओके, इक्वेशन ऑफ सर्कलचा. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे जे काय एक्झाम्पल घेतो ते एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, cos 2 theta सिंप्लिफाय cos 2 theta प्लस I sin 2 theta raised to 7 upon cos 4 theta plus I sin 4 theta raised to 3. ठीक आहे, बघा सिम्प्लिफिकेशन करूया आपण. मग आता इथे बाय युजिंग डी मोरेज थेरम. ओके, मग 7 पॉवर आहे ते अँगल काय मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे येणार काय? cos 2 into 7 4 14 theta प्लस I sin 14 theta अपॉन इथे काय असणार आहे? cos 4 into 3 12 theta प्लस I sin 12 theta. ओके, आता हे सगळं काय जाणार परत पॉवरला, किंवा तुम्ही असं केलं असतं चाललं असतं. हे 2 आहे ना, दोन्हीकडे सेम आहेत
ते 2 मग पॉवरला गेले असतं. ओके, आता मी एकदमच घालवतो म्हणजे येणार काय कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेज टू 14 अपॉन इकडे काय असणार आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेज टू 12. ओके, ठीक आहे. मग आता मी हे डिनोमिनेटर आहे ते डिनोमिनेटर मी न्यूमरेटरला घेतो. ओके, म्हणजे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेज टू 14 इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेज टू -12. ओके, कारण डिनोमिनेटरला आहे पॉवर 12 आहे ते न्यूमरेटरला घेतलं काय येणार आहे -12 येणार आहे. ओके, आता बेस सेम दिसतोय का बघा, मी ट्रिक सांगतो बेस सेम करायचं. बेस सेम असेल तर पॉवर जे काय होते ऍडिशन होते. मग काय होणार आहे ऍडिशन 14 - 12 किती येणार आहे 2 म्हणजे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेज टू काय असणार आहे 2 असणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे डी मोरेस थेरमचा वापर केल्यानंतर काय होणार आहे कॉस 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, आपण आज काय पाहिलं डी मोरेस थेरम त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तसेच सेट ऑफ पॉइंट्स ऑन अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स प्लेन कॉम्प्लेक्स नंबर कसं घेतलं तर त्यानुसार काय तयार होत आहे फॉर्म्युले किंवा इक्वेशन्स तयार होतात ते पण आपण पाहिलेलं आहे. ओके, त्या रिलेटेड पण आपण एक्झाम्पल बघितलेले एक्सरसाइज मध्ये पण एक्झाम्पल घेतलेले आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण महत्वाचा आर्टिकल आणि शेवटचा आर्टिकल आहे कॉम्प्लेक्स नंबर मधलं क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, शेवटचा आर्टिकल काय क्यूब रूट ऑफ युनिटी. खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा आणि सोपा पॉइंट आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. कोणाला काय डाऊट असेल तर ते तुम्ही लाईव्ह लेक्चरला विचारलं तरी चालेल. थँक्यू सो मच.